मस्त झणझणीत चमचमीत खरपूस खमंग तळलेले भरलेले पापलेट आपले तयार झालेले आहेत। नमस्कार, मी सोनाली राजेश भोसले आणि स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला सगळ्यांचे फेवरेट पापलेट फ्राय करून दाखवणार आहे। या पापलेटमध्ये मस्त असा मसाला स्टफ करून मी छान खमंग खरपूस अशी फ्राय करणार आहे। तर चला या भरलेल्या पापलेटच्या रेसिपीला सुरुवात करूया। भरलेला पापलेट फ्राय बनवण्यासाठी मी इथे हा पापलेट व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आता तो कट कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवते। पापलेटच्या या बाजूने आपल्याला सुरीने अशी चीर करायची आहे। आणि असं आतमध्ये सुरीने एक पॉकेट तयार करायचं। अशाप्रमाणे इथे मसाला भरण्यासाठी आपल्याला जागा करून घ्यायची। आणि जर तुम्ही बाजारातून आणताना मच्छीवालीला जर सांगितलं की तुम्हाला भरलेला पापलेट करायचं आहे तर ती देखील तुम्हाला व्यवस्थित कट करून देईल। त्यानंतर दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीने त्याला चिरा पाडायच्यात, जेणेकरून आपण जे मॅरिनेशन करू हे या चिरांमध्ये व्यवस्थित भरता येईल। हे पहा, एका बाजूने अशा चिरा पाडायच्यात आणि दुसऱ्या बाजूने हे असं पॉकेट तयार करून घ्यायचं। आता आपण ह्या पापलेटला मॅरिनेट करून घेऊया। पापलेटमध्ये भरायला आता मी मसाला वाटून घेते। त्यासाठी थोडीशी कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या, छोटासा आलं, 4 लसणाच्या पाकळ्या आणि खोबऱ्याचे तुकडे। यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आणि आंबटपणासाठी ह्याच्यामध्ये लिंबू पिळूया। आणि आता हे वाटण मी मिक्सरमध्ये वाटून घेते। पापलेटमध्ये भरण्यासाठी आपला तिखट आंबट मस्त मसाला तयार झालाय। आता पापलेटला जे आपल्याला मॅरिनेशन लावायचं आहे तो मसाला तयार करू। त्यासाठी मी 1 चमचा हिरवं वाटण घेते। या हिरव्या वाटणाची रेसिपी मी माझ्या बाकीच्या नॉनव्हेजच्या रेसिपीमध्ये दाखवलेली आहे। त्यात चवीप्रमाणे थोडं मीठ घालायचं, त्याचबरोबर त्यामध्ये थोडी हळद घालायची। इथे 1 छोटा चमचा मी हळद घालते आणि त्यामध्ये 2 चमचे मी आगरी मसाला घालते। त्याचबरोबर त्याच्यामध्ये थोडं कोकम आगळ घालायचं आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण पापलेटला मॅरिनेट करून घेऊ। सगळ्यात पहिल्यांदा हा मसाला जो आपण तयार केलाय हा पापलेटला असा व्यवस्थित लावून घ्यायचा। चोळून चोळून सगळीकडे व्यवस्थित लावायचं। दोन्ही साईडला अशा प्रकारे हा व्यवस्थित लावायचा आहे। हे बघा, जशा प्रकारे मी लावते तसं सगळीकडे तुम्ही मसाला लावून घ्या। आणि जिथे पॉकेट केले तिथे पण अगदी थोडासा मसाला आपल्याला अशा प्रकारे हा चोळायचा आहे। असं हे पापलेट आपल्याला वरून मॅरिनेट करून घ्यायचं आहे। हे बघा, आणि आता या पॉकेटमध्ये आपल्याला चटणी भरायची। आता या पॉकेटमध्ये हा जो तिखट आंबट मस्त आपण खोबऱ्याचा मसाला बनवलाय तो अशा प्रकारे आत भरून घेऊया। असा व्यवस्थित हा भरून घ्यायचा आणि हे वरून असं प्रेस करायचं, म्हणजे हा आतमध्ये मसाला व्यवस्थित त्याच्या राहतो। तसंच आता मी दुसरे पापलेट भरून घेते। आता आपण हे मॅरिनेट केलेलं जे पापलेट आहे त्याला पीठ आणि रवा यांच्या मिश्रणामध्ये घोळवून घेऊया। इथे मी तांदळाचं पीठ आणि बारीक रवा घेतलाय। त्यात अगदी किंचित चिमूटभर मी मीठ घालते, त्याचबरोबर अगदी थोडीशी हळद आणि थोडासा लाल मसाला घालते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते। पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता हे मॅरिनेट केलेलं पापलेट ह्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे ठेवून हे पीठ असं व्यवस्थित लावून घ्यायचंय। जिकडे आपण स्टफिंग केलेलं आहे वाटणाचं तिथे देखील पीठ व्यवस्थित लावून घ्यायचंय, जेणेकरून तळताना हे स्टफिंग बाहेर नाही येणार। आणि एक्स्ट्रा जे पीठ आहे ते वरचं काढून टाकायचं। अशा प्रकारे हा पापलेट आपला तळायला आता तयार झाला।
पापलेट तळण्यासाठी इथे मी एका पसरट तव्यात तेल तापत ठेवलंय. तेल गरम झालंय, त्यात थोडंसं चिमूटभर आपल्याला हिंग टाकायचंय. त्याने पापलेटला छान खमंगपणा येतो आणि या तेलामध्ये हे पापलेट असं तळत घालायचे आणि एक बाजू आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे, त्यानंतरच पापलेट पलटायचे. पापलेटची एक बाजू फ्राय झालेली आहे. आता आपल्याला 2 कालत्यांचा अशा प्रकारे उपयोग करून या पापलेटला असं पलटायचं. अलगदपणे परत तेलात तळत ठेवायचं. बघा वरून किती छान खरपूस फ्राय झालेला आहे. आता खालची बाजू पण व्यवस्थित तळून घ्यायची आहे. पापलेटची दुसरी बाजू देखील फ्राय करून झालेली आहे. आता 2 कालत्यामध्ये हा पापलेट असा आपल्याला सरळ पकडायचा आहे, जेणेकरून हा जो मसाला आहे हा थोडा तेलात व्यवस्थित फ्राय होईल. 1 मिनिट थोडासा पापलेट अशा प्रकारे पकडून फ्राय करायचं. बघा थोडंसं 1 मिनिट हा पापलेट असा तेलात पकडा, म्हणजे त्या मसाल्याची बाजू देखील आपली खरपूस छान फ्राय होईल. या साईडने फ्राय झालेला आहे आता पापलेट व्यवस्थित. आता आपण याला अलगद पलटूया. हे बघा दुसरी बाजू देखील आपली छान फ्राय झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता हा मसाल्याचा भाग देखील व्यवस्थित आपला फ्राय झालेला आहे. किती छान खमंग खरपूस आपलं पापलेट फ्राय झालेलं आहे. आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते. मस्तपैकी खमंग खरपूस असा आपला पापलेट फ्राय झालेला आहे. तो मी प्लेटमध्ये काढून घेते आणि आता मी तुम्हाला दुसरा पापलेट फ्राय करून दाखवते. आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने पापलेट तळायला दाखवते. त्याच्यामध्ये मी तेल गरम करून घेतलंय, त्यात थोडंसं हिंग घालते आणि त्याचबरोबर या 4 पाकळ्या लसणाच्या ठेचून मी त्याच्यात घालते. या सालासकट मी ठेचलेले आहेत. आणि आता हा जो पापलेट आहे हा पिठामध्ये न घोळवता जो असा आपण मॅरिनेट करून ठेवला होता तो आता याच्यावर तळायला ठेवते. ज्यांना पिठामध्ये तळलेली मच्छी आवडत नसेल त्यांनी डायरेक्टली असं तवा फ्राय देखील करू शकता. आता एक बाजू आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया. पापलेटची एक बाजू फ्राय झालेली आहे. आता मी परत 2 कालत्याच्या साहाय्याने हा पापलेट पलटते आहे. हे बघा हा लसूण आपण बाजूला करूया. हा तेलात पापलेट बरोबर जो लसूण फ्राय होतोय तो चपाती बरोबर खायला फार टेस्टी लागतो. एक बाजू झालेली आहे. आता दुसरी बाजू आपण परत थोडा वेळ छान तळून घेऊया. आपली दुसरी बाजू पण झाली आहे. हा लसूण थोडा बाजूला करून घेऊया आणि आता परत एकदा थोडा वेळ आपल्याला या पापलेटला दुसऱ्या बाजूने थोडंसं खमंग परत खरपूस फ्राय करून घ्यायचं. बघा ही भाजी किती छान सुंदर आपली तळून झालेली आहे. आणखी 1 मिनिटासाठी आपली दुसरी बाजू पण आता तळून घेऊया. हा पापलेट पण आपला मस्तपैकी फ्राय झालेला आहे. आता तो मी प्लेटमध्ये काढून घेते. मस्त असे झणझणीत चमचमीत मसालेदार भरलेले पापलेट फ्राय आपले तयार झालेले आहेत. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.